संजय चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, भास्कर जयवंत चव्हाण साहेब, सुनील चव्हाण, डॉक्टर नरेंद्र पाटील, सागर वाघ, दगडू कांबळे, नितीन कदम, वैभव हिरवे मामा, धनाजी पाटील आणि सिकंदर मोमीन इतर सगळे सन्माननीय उपस्थित मान्यवर बंधू भगिनींना सगळ्यांना मनापासून अभिवादन. आज सावर्ड्यात आल्यानंतर खूप जुन्या आठवणी मला कळवल्या. बबन दादांनी सांगितलेलं खरं आहे. एक काळ असा होता की एक आठवडा असं जात नव्हता की प्रतापरावांची आमची भेट होत नव्हती. आणि कुठलंही राजकीय प्रवाह, राजकीय वादळ जिल्ह्यात उठलं की सावर्ड्यात सरकारांच्या घरात येऊन गेल्याशिवाय पाणी हलत नव्हतं. अशा पद्धतीचं ते राजकारण, त्यावेळची परिस्थिती, हे सगळं अगदी जवळनं सगळ्यांनी अनुभवलेलं मी कार्यकर्ता आहे. या गावानं खूप सहकार्य केलं होतं, ताकद दिली होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, या भागात सगळ्यात मोठा प्रकल्प पहिल्यांदा काढायचं धाडस प्रतापरावांनी करून हायवेला तिथे जागा घेऊन तिथे शेड बांधलेली किती वर्षापासून आहे. आम्ही जाता येता म्हणायचो हे प्रतापरावांचं स्मारक आहे. ते गेल्यानंतर सारखं डोळ्यासमोर ते तिथनं त्या रस्त्यावरनं गेले की ते आठवड्याचे दिवस. त्याने आयुष्यातली बरीच वर्ष त्या एका प्रोजेक्टसाठी खर्च केली. आणि सुदैवानं त्यावेळी त्यांना जर त्यात यश मिळालं असतं, सगळ्यांनी वेळीच सहकार्य केलं असतं, तर एक जिल्ह्याचे नेते म्हणून ते आज समोर आले असते. इतकं धाडस, इतकं काम करायच्या संबंधीची जिद्द आणि कामाला वेळ देण्याच्या संबंधीचं काम त्यांनी केलं. त्यातनं गावानं त्यानं तळ हाताच्या पोळासारखं जपलं. सरकारांच्या प्रत्येक शब्दाला गावानं मान दिला. आणि त्यातनं मग राजकारण हे राजकारण आहे, ते प्रवाहित आहे. वेगवेगळ्या दिशेला रस्ता मिळेल तसं नवीन पिढी गेली, नवीन पिढी कार्यरत राहिली. आमचाही इथं पैलवान माझ्यावर संपर्क कमी झाला. त्याचं कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यावेळी दादांच्या लोकसभेच्या निवडणुकीला येत होतो, फिरत होतो. पण अलीकडच्या काळामध्ये 10-15 वर्षात ते गॅप पडलं. पण तुम्ही अधिकारवाढीने परवा सगळी जण येऊन आज यायला पाहिजे अशा पद्धतीचा हक्क सांगितला आणि मलाही आनंद झाला. मी कुठं सांगणार नाही झाला सरपंच. मलाही बरं वाटलं की आपली जुनी गोतावळा जमायला लागला, परत एकत्रित यायला लागला. आणि त्याला कारण वैभव मामाचा फोन आला. आम्ही सगळी यायला लागलो, पैलवानी होतो सगळीच त्या दिवशी मग आले आणि आज जमायचं ठरलं. मला मनापासून आनंद झाला इथे येताना. इथं दरवर्षी मिळणारा आपला फंड आहे, हा काय वेगळा फंड नाही आहे. दरवर्षी वित्त आयोगात आपल्या लोकसंख्येवर आधारित जो फंड मिळतो तो वेगवेगळ्या हेडच्या खाली वेगवेगळ्या पद्धतीनं त्या कामासाठी निश्चित होऊन येतो. आणि ती कामं सुरू करायच्या संबंधीचं तुम्ही ठरवले, त्याच्यासाठी आपण जमलो. त्या सगळ्या कामाला मनापासून माझ्या शुभेच्छा आहेत. ती पूर्ण करू. तर माझं सरपंच, डेप्युटी सरपंच, दादा, सरकार तुम्हाला सगळ्यांना सांगणार, तुम्ही मोठी माणसं, गावातली जबाबदार सगळे प्रमुख आहात. या पुढच्या काळामध्ये गावाला आता गती दिल्याशिवाय गती येणार नाही. 2 कामं करायला लागतील सगळ्या कार्यकर्त्याला. राजकारण आपलं घट्ट ठेवायचं झालं, आपण त्यात सक्रिय राहायचं झालं तर महिलांना आता या सक्रिय राजकारणात असू दे, अर्थकारणात असू दे, शैक्षणिक कामात असू दे, समाज घटनेत आता सगळ्या ठिकाणी त्याला प्रतिनिधित्व द्यायच्या संबंधीची मोहीम ही जी झाली आहे. आणि आमचे नेते आणि देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आहेत, त्यांना लोकसभेत, विधानसभेत सुद्धा प्रतिनिधित्व पाहिजे अशा पद्धतीचा कायदा त्यांनी आणायचा प्रयत्न केला, आणला. दुर्दैवानं तो 2/3 मतं आपल्याला मिळाले म्हणून थांबला. पण थांबणार नाही, ते येणारच. त्यामुळं त्या महिला शक्तीला पुढं आणणं, त्यांना बरोबर घेणं, त्याला ताकद देणं, त्याला स्वतःच्या पायावर उभं करणं, हे फार मोठं एक प्रमुख काम म्हणून आता सगळ्यांना बघायला पाहिजे. दुसरा विषय, आपली तरुण पिढीला स्वतःच्या हाताला, त्यांच्या रिकाम्या हाताला काम द्या. आणि माझं सांगणं आहे,
की मोठा उद्योग कुठला तर गावात यायला पाहिजे, कुठल्या तर MIDC यायला पाहिजे आणि तर गावाचा विकास होतो, हे खोटं आहे. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मायक्रो इंडस्ट्री आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीमधनं गावाचा विकास होतो. आणि या मायक्रो इंडस्ट्री आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री या गाव सोडून जात नाहीत बाजूला. ते आपल्या गावातच कुठंतरी एक छोटीशी जागा घेत आहेत, तिथं उभा करतायत, सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत. गावातली 4 पोरं बरोबर घेऊन त्याला काम देऊन गावाचा गाडा कसा चालवायचा, त्यात आपलंही आर्थिक कसं हित साधायचं, अशा पद्धतीचा तो उद्योग आहे. त्या उद्योगाला बळ द्यायला पाहिजे. तसे उद्योग आपल्या भागातले कार्यकर्ते करणार असले तर त्याला ताकद द्यायला पाहिजे. त्या संबंधीची कार्यशाळा घेऊया. आता माझी पहिलीच भेट आहे, त्यामुळं फार काय मोठं भाषण करणार नाही आणि सगळं विज्ञान तत्वज्ञान काय सांगत बसणार नाही. पण एक सांगतो की पूर्वीचा जिव्हाळा जपण्याच्या संबंधीचं एक पहिलं पाऊल आहे. आज मी इथं आलो, माझं तुम्ही स्वागत केलं, मनापासून आनंद झाला. आता आमच्यावर जबाबदारी तुम्ही टाकायला चालू केली, आम्ही ती सिद्ध करू. आम्हीही तुमची गावातली विकास कामं कशी करायची. राज्य सरकारमध्ये आपले देवाभाऊंचं आता सरकार आहे. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून आता फडणवीस साहेब आहेत. त्यामुळं त्यांच्याकडनं असेल, जयकुमार गोरे आता ग्रामविकास मंत्री आहेत, त्यांच्याकडनं ग्रामीण भागामधला लागणारा निधी वेगवेगळ्या कामाला कसा आणायचा तो असेल, किंवा इतरही छोटे मोठे औद्योगिक प्रकल्प गावातल्या माता भगिनी असू देत, तरुण असू देत, यांच्या माध्यमातून तो कसा करायचा त्याच्या संबंधीचे काम असू, किंवा त्यांनी काढला तर त्याला आर्थिक फायदे सगळ्या उद्योग व्यवसायाचं आणून देण्याच्या संबंधीचं काम असतं, हे सगळं करूया आपण. आता इथनं पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्याला केवळ पूर्वीचा जमाना राहिला नाही. पूर्वी आम्ही सरकार मोठे होते तेव्हा भडंगवर इलेक्शन व्हायचे, भडंगवर. आता परिस्थिती आहे का ती? नाही. त्याच्यानंतरचा काळ आला, भाकरी बांधून आपापलं न्यायचं आणि मग तिथं त्याच्यावर इलेक्शन. पण आताची इलेक्शन बघता असं कशी आहे, ही परिस्थिती बदलायला लागली. म्हणून आपण आपल्या सगळ्या सहकार्याला, आपल्या कार्यकर्त्याला, आपल्या सगळ्या सहकारी टीमला आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं करणं, सक्षम करणं, याच्या इतकं महत्त्वाचं दुसरं काम नाही. सगळ्यात प्रमुख माझं सांगणं आहे, सगळ्या पुढारी तुम्ही गावातले आहात, प्रमुख आहात, तुम्हाला माझं सांगणं आहे की गाव आता मोठं करायचं झालं, गावातली तुमची टीम भक्कम करायची झाली तर त्यांची आर्थिक बाजू भक्कम करा. त्यांना स्वतःच्या पायावर उभं करा. त्यांना इकडं तिकडं कुठं काय, ह्यातलं काय त्यातलं काय ही सवय लावू नका. आणि ते लागू नये ह्याच्यासाठी त्यांना त्यांचे उत्पन्न स्वतःचं भक्कमपणानं त्यांना दर महिन्याला माझं मी खंबीर आहे, माझं कुटुंब चालवायला, घर चालवायला, हे सिद्ध करू द्या. त्या पद्धतीने जर आपण करायला लागलो तर फार मोठं यश आपल्याला आपल्या गावात मिळणार आहे. परत एकदा सावर्ड्याला नवीन वैभव आपल्याला प्राप्त करून देता येणार आहे. फार मोठी संधी आहे आपल्या गावात. हायवेवरचं गाव, प्रचंड काम करता येणं, अशा पद्धतीची शक्यता या ठिकाणी आहे. तुम्हाला गावाला काय पाहिजे त्याच्या संबंधीची सरपंच, डेप्युटी सरपंच, सगळं ग्रामपंचायतीत सगळे बसा. येणाऱ्या मीटिंगमध्ये एक 15-20 लाखापर्यंतची कामं सुचवा तुमचं तुम्ही, आणि ती यादी मला द्या. ती कशी मंजूर करून आणायची ते माझ्यावर सोडा. त्यात ते मग कसं मंजूर करून आणून ती कामं चालू करू, ती चालू करून आणखी कुठं काय आणायचं ते बघू, असं सुरुवात करत राहू. एकदम सगळं काय कोट्यानं निधी आपल्याला आणता येणार नाही, पण सुरुवात आपण करू. भविष्यात खूप वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण आहे, समाजकारण आहे, अर्थकारण आहे, सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून काम करायचं. आता मामा कशात काय नसतं, सकाळी उठलं, ऑफिस उघडून बसलं, रोज वेगवेगळ्या योजना जे केंद्र सरकार, राज्य सरकार देते त्याची सगळी माहिती देण्याच्या संबंधीचं तिथं काम करत बसतात. उदंड प्रतिसाद मिळतो. आमची दवाखान्याची एक सेवाभावी काम करायचं म्हणून आमची शाहूवाडी पन्हाळा तालुक्यामध्ये एक दवाखान्याची गाडी जाते. तिथं प्रत्येक खेपेला
साधारण 125 ते 150 पेशंट तपासतात. एवढ्या लोकांना आणि औषधं सगळी मोफत देते. फक्त तपासणी असं नाही, जे मेडिकल दुकानातनं तुम्ही तुमच्या कुटुंबातला कोण आजारी पडला तर आपला फॅमिली डॉक्टर असतो, तसं त्या डॉक्टरने जे काय प्रिस्क्रिप्शन देऊन देईल तशी औषधं तिथं आम्ही देतो आणि त्यांना सगळं जेवढं शक्य आहे तेवढं ते काम आरोग्य सेवेचं करायचा प्रयत्न आम्ही करतो. आम्ही प्रयत्न करालोय की ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं शक्य आहे त्या ठिकाणी महिलांनी ग्रुप करून केवळ बचत गट केले म्हणजे उन्नती झाली असं नाही. बचत गट केले, बँकेतून पैसे घेतले, ते वाटून भिशीसारखं आपण घेतले आणि ते परत गोळा करून भरलं म्हणजे फार मोठं काम केलं असं मी स्वतः मानत नाही. आमच्या बँकेला 1850 बचत गट जोडले. कल्लापण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेला 1850 बचत गट तिथं कनेक्ट केले. आम्ही त्या बचत गटाला कोण देत नसेल एवढा 5 लाख 10 लाखापर्यंत सुद्धा कर्ज देतो. त्याच्या पुढे एखादा प्रोजेक्ट कुठला बचत गट करणार असेल तर त्याला आम्ही फायनान्स करावं. आम्ही आमच्या परीने ते करावे, पण फार मर्यादित काम आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आता सगळ्या समाजसेवेमध्ये आता तुम्ही पुढाकार घेताय हे तर दोन आहेत भगिनी आमच्या, त्यांनी विचार करून महिलांच्यासाठी काय करता येईल ते तुम्ही सुद्धा विचार करून महिलांना प्रवृत्त करा. त्या त्यांच्या भागामध्ये काय करू शकतात ते बघा आणि त्याला बळ देण्याच्या संबंधीच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्याचा लाभ घ्या. फार योजना आहेत, तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही इतक्या योजना आहेत राज्याच्या केंद्राच्या, पण ते लोकांना माहीत नसतं. एखादा उद्योग छोटा काढणाऱ्या कार्यकर्त्याला माहीत नसतं. आपण एक मायक्रो इंडस्ट्री करालोय, स्मॉल स्केल इंडस्ट्री करालोय, ह्याला सबसिडी कुठनं मिळणार आहे, ह्याला व्याजाची सवलत मिळणार आहे का, ह्याला आणखी कुठनं ग्रँट येते का, केंद्राने राज्य सरकारच्या MSMEच्या योजनेत त्याला आणखी काय मदत होऊ शकते का, ह्याचा अभ्यास सगळ्या पहिल्यांदा कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे, ते समजून घ्यायला पाहिजे आणि मग इतरांना सांगा. त्या पद्धतीने आपण एक टीम तयार करूया, वेगवेगळ्या कामात वेगवेगळ्या लोकांना पुढं करून त्यांनी मग तो विभाग सांभाळत गावातले सगळे प्रश्न सोडवत पुढे जाणं, त्यात येणाऱ्या अडचणी आमच्यासारख्याच्या समोर आणणं, आम्ही त्या सोडवून परत त्या मार्गी लावून गावात तो प्रकल्प कसा उभा राहील, गावातली कामं कसं होईल हे बघणं. या पद्धतीनं आपण पुढे जाऊ. मला वाटते खूप चांगलं आपल्याला करता येईल. तिथला आमदार पुढच्या कृपेला तुम्हाला पाहिजे तोच असेल. आम्ही लक्ष घालत नाही, कधी इकडे बघितलं नाही. जिल्ह्याच्या राजकारणात होतो, खूप ताकदीनं काम केलं, पण या गटाच्या राजकारणात आणि अलीकडच्या या स्पर्धेच्या राजकारणात तुम्हाला माहिती आहे बबनराव सगळ्यांनी ठरवून मला टार्गेट केलं. मला काही दुःख नाही त्याचं, मला इतकी कामं आहेत तिथे जाऊन काय दांडगमी करणार होता, पण सगळ्यांची मानसिकता त्यातनं समजली, सगळ्यांच्या मनात काय टोचतोय ते लक्षात आलं. ते प्रकाश आवाडे किंवा आवाडे अण्णा असतील किंवा कुणी असतील आमचं, हे त्यांच्या कोणाच्या पुढारीपणावर आमचं पुढारीपण नाही हे त्यांच्या लक्षात आहे म्हणताना आम्हाला घाबरते. आम्ही आमच्या पायावर आहे. आम्ही आमचं जे काय साम्राज्य आहे, जे काय संस्थात्मक राजकारण आहे ते आम्ही निर्माण केले. ह्याने कोण आम्हाला निर्माण करून त्यात आम्ही घुसलेलो नाही, आमचं आम्ही निर्माण केलेलं आहे. तो राज त्याचलेला आहे. हे एवढं कसं उभा केलं, एवढं कसं चांगलं चालवायल्यात, आमच्या संस्था सगळ्या अडचणीत आल्या तरी यांच्याच का चांगल्या आहेत, हो पोटात कुठं तर टोचू नये. आणि म्हणून ह्या संघर्षाचा हा सगळा परिपाठ असतो. त्याला मी घट्ट आहे, रंगे हे असे चालत राहतं राजकारणात, रंग येत जातात जात राहतात, स्पर्धा या सातत्यानं असणारच आहे. त्यांनी डाव काढला, आता आपण कॉडे वेळ ते फिरतच राहणार आहे चक्र. त्यांनी काढली संधी, आपण संधी येईल त्यावेळी आपण हे दुरुस्त करून देऊ. त्यांच्या लक्षात न येता आपण त्याला ते पदरात घालून माप द्यायचे. आणि तुम्ही सगळे खडे खंब असल्यावर काय अवघड बाबा लावते काय सरकार सगळीच एकदा करायचं ठरलं की होऊन जात.
त्यासाठी आपण टीम बांधणी करू, एक नवीन फळी तयार करूया, जी फळी लोकांच्यासाठी काम करेल. लोकांच्या विश्वासाला पात्र राहून पुढे जायची धमक असलेली त्या पद्धतीचे विचाराचे कार्यकर्ते घडवूया, त्याला बरोबर घेऊया आणि पुढे जाऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या घटनेच्या माध्यमातून या देशाचं राजकारण चालत असताना त्या घटनेला नतमस्तक मारून छत्रपतींचा विचार गावागावामध्ये नेऊन पोचवणं, त्यासाठी काम करण्याच्या संबंधीची जिद्द तयार करणं, प्रेरणा तयार करणं हे सगळ्यात मोठं काम आहे. ते काम आता कोण काहीही म्हणू राजकारणासाठी, पण नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे दोन राज्याचे आणि केंद्राचे नेते आपल्याला एक वेगळ्या वळणावर द्यायला लागल्यात, एक वेगळ्या ताकदीनं या देशाचं भविष्य घडवायला लागल्यात, या देशातल्या जनतेला स्वाभिमानानं जगण्याची ताकद द्यायला लागल्यात, राज्यात सुद्धा तसंच काम देवाभाऊ करायला. या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करावं. तुम्ही मगाशी बबनदादा जरी म्हटला मी गेलो भाजपत आणि तुम्ही तिथेच राहिला, आता माझ्यावर राहायचं एवढं लक्षात, आता सुट्टी नाही, मला इथं बोललेलायचा आणि सत्कार केलायचा, म्हणजे आता कमळाचा जायचा सरपंच हे आता खर्च झालं. जाहीर प्रवेश केव्हा करायचा, कधी करायचं, सरकार तो वेगळा विषय, पण मनाला आपण एक टार्गेट कुठं घ्यायचं आहे, आपल्याला सगळी ताकद ही आता ठरवून चालू आहे. पण अज्ञानानं नाही, मला तुम्ही इथं बोललेलं असं ठरवूनच बोललेलं असं, मी पण आलो ठरवूनच आलो. आपले लोक आहेत, आपल्या बरोबर येणार आहेत, त्यांना घेऊनच जायचं आहे, त्यांना आपलं बळ ताकद जेवढी शक्य आहे तेवढं देऊन त्यांनाही मोठं करून या परिसराचं कायापालट करायचं हे स्वप्न, आणि त्यासाठीच पळापळ, त्यासाठीच पुढचं आपलं सगळ्यांचं एकूण जडणघडण करूया, सगळीजण मिळून हे करत राहूया. फार मोठं भाषण देणार नाही, अजून लई बोलायचं आहे, चौकात बोलायचं आहे, गावागावात बोलायचं आहे, सभा समारंभ होणार आहे, त्यावेळी सगळे बोलूया. पण आज ह्या क्षणाला एवढं सांगतो की आपण एक विचारानं चांगलं काम करायसाठी आपली ताकद पणाला लावून करू, अर्ध कसं इस्पार उस्पार करायच्या संबंधीची जिद्द मनामध्ये ठेवून करूया. प्रतापरावांचा खूप मोठा वारसा या गावाला आहे, सरकारांचा आहे. सरकारला भेटण्यासाठी खुद्द त्या देशाचे नेते शरद पवार साहेब सुद्धा येऊन वाड्यावर जातात, तुम्हाला माहिती आहे. मी त्यांच्यावर 2 वेळा आणि त्यांच्या माघारी 2-3 वेळा, तुम्हाला किती लक्षात आहे माहिती, पण येऊन गेलो. ते वेगळं होणार. माझ्या दादांची, माझ्या वडिलांची आणि सरकारांची खूप तुलना, आपलेपणा होता, जिव्हाळा होता, विश्वास होता, त्यातनं तो जोपासण्याचं काम आम्ही केलं. पण प्रतापरावांच्या नंतर बबनरावांनी जेवढं सांभाळलं तेवढं सांभाळलं, पण पूर्वीची ती घट्टपणा जो होता, बिंडा जो होता, तो सुटलेला बिंडा परत बांधायचा. आता एवढं ठरूया सगळ्यांनी मिळून, परत कार्यकर्त्यांच्या आपण खरी एकजूट हे निर्माण करून आपण परत ताकदीने या विकास कामामध्ये सगळीकडे कार्यरत राहू. तुम्हा सगळ्यांच्या बरोबर आम्ही आहोत. आमदार राहुल आवाडे आहेत, बाकीचे सगळे तुम्हाला लागेल तिथं सगळी मदत करायला ते नेते मंडळी आहेत. आपण करत राहूया. पुढं काय काय कसं काय काय डेव्हलप होईल तसं आपण नवीन नवीन कामं घेऊन नवीन नवीन नेत्यांना आणून आपल्या अडचणी सांगू. त्या सगळ्यात आपण अतिशय चांगलं काम करूया एवढी अपेक्षा करतो. मला इथं अतिशय विश्वासानं सरपंच, डेप्युटी सरपंच, सगळ्या ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य अतुल भगिनी, दादा असतील, सरकार असतील, सगळ्यांनी मिळून बोलू. वैभवमामांनी पुढाकार घेतला, आमचा पैलवान बी आलता त्यांच्याबरोबर. पैलवानचा सगळ्यांना एकत्रित करतो सांगितलं. ते मोठी ही एक मोठं काम माझ्या मनात आहे की आपल्या जो आपल्या जिल्ह्याचा एक अतिशय सन्मानाचा कुस्ती हा विषय आहे, तो कायम चालत राहिला पाहिजे, मातीतही चालत राहायला पाहिजे आणि मॅटवरही चालत. त्यामुळे परवा मी गेलो तो ह्याला बेंडोड्याला, तिथं मी निकम साहेबांनी कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी विषय निघाला. मी म्हटलं जुनी तालीम बंद करू, मातीतली तालीम हा अशी चालू राहू, त्यात खेळणारी पोरं खेळायलाच आहे. मॅट आता
पाहिजे झाले सगळ्यांना करू, त्याच्यासाठी वेगळी इमारत बांधू, वेगळे बॅट देऊ. हे बंद करून तुम्ही नवीन चालू करा, हा विषय नको. जी खेळणारे आहेत त्यात खेळणारे त्यात बॅटवर असतील ते बॅटवर करू. तशा पद्धतीचं काय करता येईल ते करूया. आणि मामा तिथं आलेले भेट म्हणून त्यांना सरपंच, डेप्युटी सरपंच या सगळ्याला विचारून तिथं चौकात बसायची एक 10 भाकरी करा, उद्या आणून द्या. एकदा आठवून होते प्रकाश आता आवाडे इथे येऊन गेल्या, एवढं गावात वाचत त्याला वाटून ते अन्नाचं नाव कसं तिथं आता कसा का उगवला चालू होती चर्चा ही झालीच पाहिजे सर, त्याशिवाय मजा नाही. हे सगळं चालत राहू दे, आपण सगळे मिळून करूया एवढी अपेक्षा करतोय. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतोय. आणि जी कामं तुम्हाला पाहिजेत त्या कामाचा ग्रामपंचायतीचा रितसर ठराव करून तुमचं प्रोसिजर सगळं तयार करा, माझ्याकडे द्या. मी डायरेक्ट तो निधी कुठल्या हेडमध्ये घालायचा बघतो, माझं मी बसवतो, तुम्हाला तेवढा निधी मंजूर करून देण्याचं काम करतो. एवढा विश्वास तुम्हाला देतो. सगळ्यांना मला इथे बोलवल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. माझा सत्कार केला, आपलेपणानं स्वागत केलं त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद.